झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी पिंपरी चिंचवडमधली। पिंपरी चिंचवडमध्ये अचानक लहान मुलांना डायरिया होण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलंय। शहरातल्या भोसरी सांगवी परिसरात तर हे प्रमाण जरा जास्तच आहे। लहान मुलं आजारी पडण्याच्या प्रमाणात अचानक झालेली ही वाढ दूषित पाण्यामुळे असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। पिंपरी चिंचवडमधील लहान मुलांसाठीची रुग्णालयं सध्या भरून गेली आहेत। शहरातल्या सांगवी भोसरी भागात लहान मुलांना ताप, डायरिया सारखे आजार अचानक वाढलेत। दूषित पाणी हेच त्याचं मुख्य कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। ऋतुमान बदलल्याच्या वेळेस रोटाव्हायरस जुलाबाची नैसर्गिक साथही येत असते आणि यावेळेस असा अनुभव आहे की त्याचबरोबर अमिबियासिस आणि जे प्रदूषणामुळे होणारे गोष्टी आहेत, पाण्याच्या खराब पाण्यामुळे होणारे जे आजार आहेत हे पण ह्या लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत। दुसरीकडे महापालिका अधिकारी मात्र टाक्यांमधून जाणारं पाणी स्वच्छ असल्याचं सांगतायत। जरी टाक्यांमधून येणारं पाणी शुद्ध असलं तरी लोकांना मिळेपर्यंत त्यात प्रदूषण होण्याच्या अनेक शक्यता आहेत। वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरच पूर्णपणे पहिलं पाणी चेक केलं जातं। येणारं पाणी कसं आहे, जाणारं पाणी कसं आहे, जाणाऱ्या पाण्यामध्ये क्लोरीनची मात्रा किती हे आपलं ऑनलाईन मॉनिटरिंग होतं। तिन्ही ज्या टाक्या आहेत त्या तिन्ही टाक्यांचं ऑनलाईन मॉनिटरिंग होतं। त्याप्रमाणे शहरामध्ये देखील आपण जवळपास 200 ठिकाणचे सॅम्पल कलेक्ट करत असतो दररोज की त्या ठिकाणी क्लोरीन किती आहे, टर्बिडिटी किती आहे आणि त्यानुसार आपलं पाणी पुरवठा नॉर्मल होत असतो। पुण्यात मुळातच पाण्याची समस्या आहे, त्यात आता दूषित पाण्याची भर पडली आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।